पालखेड बंधारे इथं वडिलोपार्जित जमिनीची फसवणूक, जगताप कुटुंब भूमिहीन, न्यायासाठी लढा सुरू. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरात वडिलोपार्जित शेती जमिनीच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ऋषिकेश शरद जगताप यांनी याबाबत गंभीर आरोप करत न्यायासाठी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक 176 व 181 वडिलोपार्जित जमिनी 2005 व 14 या कालावधीत गावातील काही व्यक्तींनी संगनमतानं बळकावल्याचा आरोप आहे. जगताप कुटुंबाचे आजोबा सुरेश सज्जन जगताप हे वयोमानानुसार अशक्त असताना त्यांची शारीरिक व मानसिक अवस्था खालावलेली असताना त्यांना फसवून कागदपत्रांवर सह्या करून घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेद्वारे संबंधितांनी जमीन खरेदी केल्याचं दाखवून नाव नोंदणी करून प्रत्यक्ष ताबा घेतला. या घटनेमुळे जगताप कुटुंबाला स्वतःच्या वडिलोपार्जित जमिनीवरून बाहेर काढण्यात आलं. आज ते भूमिहीन झालेत. याच जमिनीत असलेल्या श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्यास कुटुंबियांना मारहाण व दमदाटी सहन करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी संबंधित जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात दावा कलम 340/25 करण्यात आला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरी समोरच्या व्यक्तीने न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना परस्पर बँक व्यवहार व ग्राहक आणून जमीन विक्रीचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे जमिनीवर लावलेले कोर्टाचे बोर्ड सुद्धा काही वेळात काढून टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. जगताप कुटुंबानं स्पष्ट इशारा दिलाय की सदर जमिनीचा कोणताही व्यवहार त्यांच्या संमतीशिवाय करू नये, अन्यथा संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मुख्य मागण्या: संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, फसवणुकीद्वारे झालेले खरेदी व्यवहार तात्काळ रद्द करावेत, वडिलोपार्जित जमीन मूळ मालकांना परत मिळवून द्यावी, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होते. सुरेश सजन जगताप, माझं 76 वय चालू आहे. 1/12/50 जन्मतारीख, पालखेडचे. हा, दवाखान्यात मला हा विचार झाला. विचार पहिली झाला, हे 2-3 टाइम झालं. हे जमिनीचे टेन्शन जमीन गेली मग ती करते पालखेड बंधाऱ्याची. आपल्या आडला बंधाची एस्टेट लोकांना बळकावली. लोक त्याच्यात जमीन उत्पन्न घेतात. माझे नातू लोकांच्या जमीन जी आहे हा 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 181 बागायत. दोन्ही बागायतच झाले. आता एक मुस्लिमच्या ताब्यात 181, 176 गट नंबर. आणि जमिनी संदर्भात जमीन आहे पालखेडची. हा हा त्याच्या अगोदर मीच शेती करत होतो. त्याच्यामध्ये मेस कष्ट केले. पण ही आली त्याच्यामुळं माझ्या सगळ्या माणसाला बाहेर काम करायची. माझी जमीन असो, माझे सुना नातू लोकांची दारात काम करायची पाहिजे. जमीन आहे पालखेडची. हा त्या बाबतीत तुमची फसवणूक झाली आहे, बरोबर? हा हा आता तुम्हाला मुलं किती आहेत त्याच्यामध्ये? 3 मुलं आहे. 3 मुलं आहेत. हा कशी समजदार आहेत की नाही, समजदार नाही, जरा मतिमंद आहे. तिथे पण मतीमंद आहे. हा हा जन्मापासून आहेत की आता झाले? जन्मापासून नाही, पण प्रयत्न भरपूर औषध गेले, पण त्यांना काही एवढा खास अजून त्याचा देखभाल झाला नाही. ती जी जमीन, दोन्ही जमिनी त्या माझ्या मालकी आहे स्वतःच्या. पण त्यांचा परस्पर व्यवहार करण्याच्या माग आहे. ज्यांच्या ताब्यात जे करायला आहेत जमीन कटवण्याच्या मागे दुसऱ्याच्या ताब्यात दुसऱ्याला ऐकण्यात येतात. तरी त्यांनी माझ्याशिवाय व्यवहार होऊ नये, माझ्या याच्याशिवाय कोणी घेऊ नये. हा माझा दत्ताचं मंदिर आहे. माझ्या वडिलांनी बांधलेली ती. हा जातो ना पण तिला मनाई करते यायची. हे आमचं आहे, आमचं आहे. माझे एक नाते लहान होते, गेला होता, त्याला दर्शन घेऊन गेलं नाही. हे याचं नाही, एवढं पुढे जाऊन आमची हा बंदी घातली. देवाचं दर्शन घ्यायची बंदी.
मग बरेच प्रयत्न केला म्हणजे जमून द्यायचे नाही काय. माझं नाव ऋषिकेश शरद जगताप. मी सुरेश सदन जगताप, जे आमचे आजोबा दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांचा मी नातू आहे. तर विषय असा आहे की आमची वडिलोपार्जित इस्टेट पालखेड बांधारा येथे आहे. गट नंबर 181 व 176. ती जमिनीची जरा 2005 पासून 2014 पर्यंत फसवणूक झालेली आहे. फसवणूक झाल्यामुळे आम्ही खूप पाठपुरावा केला, पण काही लोकांनी आम्हाला तिथपर्यंत साथ दिली नाही. पण आम्ही आता त्या जमिनीसाठी जमीन परत मिळण्यासाठी, खरेदी खत रद्द होण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये 340/25 हा दावा वाटपाडे वकिलांच्या थ्रू दाखल केलेला आहे. तरी पण दावा दाखल केल्यानंतर बरेचसे प्रेशर आमच्यावरती दावा कॅन्सल करण्यासाठी, केस मागे घेण्यासाठी काही गावकऱ्यांनी व काही बाहेरच्या लोकांनी आणलं. परंतु आम्ही त्याला थांबलो नाही, पुढे आम्ही चालत राहिलो. पण अचानक परवाच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशी काही लोकांच्या धमक्या आल्या आमच्या आजोबांना, त्याच्यातच आमच्या आजोबांना पॅरलेचा झटका गेला. तर त्यांना इथं दिंडोरीला ॲडमिट केलंय. तर सदरील जमीन जे मूळ मालक तिथं आहेत ते सगळे बोगस खरेदी त्यांनी केलेलं आहे. परंतु तरी ते समोरच्याला परस्पर कोणाला पण जागा लिहून आणि त्याच्यावर पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी जो कोणी जमीन तिथं घ्यायला येईल त्यांनी पाठपुरावा करावा, कारण ह्या जमिनीची केस दिंडोरी कोर्टामध्ये 340/25 या दाव्यानुसार चालू आहे. वकिलांच्या थ्रू चालू आहे, इथं दावा चालू आहे आणि लवकरच खरेदी खत रद्द होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तर हे लवकरच खरेदी खत कॅन्सल होईल. तर त्या जागेमध्ये आमचं श्री दत्त मंदिर आहे, तिथे पण आम्हाला येण्याची त्यांनी बंदी घातली. आम्ही जर मंदिरात जर कधी गेलो तर आम्हाला ते मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असं काही होऊ नये, त्यांनी या गोष्टीला थांबावं. आणि आम्हाला ज्या धमक्या आल्या त्याच्यावर आम्ही बराचसा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही या प्रकरणासाठी तुमच्यापर्यंत पोचलो की आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा अशी आमची आशा आहे. तर आम्हाला या कुटुंबाला, आमचे जे चुलते, 2 चुलते माझे वडील आहे, हे मतिमंद वेडसरे, यांना लिहिता वाचता काहीच येत नाही. आणि आमच्या ज्या चुलती आई वगैरे आहे ते रोजंदारीने कामाला जायला लागले आहे. आणि आमची कुठली संमती नसताना आम्हाला कुठलाही 1 रुपया न देता आमची आजोबांकडून डॉक्युमेंट्स करून घेतलेले. तर ते खरेदी खत लवकरात लवकर रद्द व्हावं आणि ही सगळ्यांपर्यंत ही बातमी लवकरात लवकर पोहोचावी, जेणेकरून लोकांना समजेल की याच्यावरती दावा चालू आहे. म्हणजे कोणी पण आमच्यासारखे तिथं परत फसू नये असं आम्हाला प्रत्येकाला सांगणं आहे. एवढंच मी बोलतो. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. प्रतिनिधी पुष्पर गांगोडे, सहसंपादक.